श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। रघुनंदन, आतापासूनच राज्यकारभाराबद्दल विचार करून काळजीत पडला आहात तुम्ही. उद्या तुम्ही राजा होणार आहात. आताच एवढी काळजी करण्याचे काय कारण? तुम्ही महाराजांच्या निर्णयामुळे आनंदी नाही आहात? आम्ही आमच्या ज्येष्ठांचा कायम सन्मान करतो. त्यांची इच्छा आम्हाला आज्ञा समान आहे. त्यांनी जर कुणास वचन दिले असेल तर ते पूर्ण करणे देखील आमचे कर्तव्य आहे. मग आम्ही पिताश्रींच्या निर्णयामुळे अप्रसन्न कसे असू शकू? मग तुम्ही गंभीर असण्याचे काय कारण आहे? अयोध्येचे शासन करतेवेळी तुमचे तिघे बंधू आहेत जे तुमची सहायता करण्यास तत्पर आहेत. माझे बंधू माझा आत्मा आहेत. मग ही अस्वस्थता कशासाठी? तुम्हाला कसली काळजी वाटत आहे? कैकेयी मातेला भेटू शकलो नाही म्हणूनच अस्वस्थ आहोत. कैकेयी मातेने आम्हास खूप प्रेम दिले आहे, मातृत्व उधळून लावले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सर्वप्रथम आम्ही त्यांच्याकडे गेलो आहोत. त्यांनाच विचारणा केली आहे आम्ही. सीते, लोक तर माझ्याप्रती त्यांचे प्रेम बघून असे देखील म्हणायचे की कदाचित राम छोट्या मातेचाच पुत्र तर नाही. पण आज आमच्या राज्याभिषेकाचा समाचार कैकेयी मातेला सांगू शकलो नाही. तुम्ही तर संदेश सांगण्यासाठी गेला होतात. परंतु आम्ही आमच्या कैकेयी मातेस भेटू शकलो नाही. सीते, कैकेयी मातेच्या मनात आमच्याविषयी भ्रम तर नसेल ना? त्यांना असे वाटता कामा नये की आम्ही राजा बनण्यापूर्वीच आमच्या कैकेयी मातेस विसरलो. असे नाही होणार. आम्हास विश्वास आहे महाराणी कैकेयी माता असा विचार कधी करणार नाही. तरी देखील तुमची इच्छा असेल तर आपण अजूनही त्यांच्याकडे जाऊ शकतो. पिताश्रींनी आम्हास कुठेही जाण्यास मज्जाव केला आहे. त्यांच्या आणि गुरुदेवांच्या आज्ञेविना आम्ही कुठेही भोजन नाही करू शकत किंवा कुणाला भेटूही नाही शकत. प्रजा, तुम्ही राजा बनणार या आनंदात उत्सव साजरा करत आहे. तुम्ही व्याकुळ होऊ नका. कैकेयी माता जर रागावल्या असतील तर आपण त्यांची मनधरणी करूया. या दिव्य पदार्थांवर तुमचा क्रोध दाखवून काय लाभ होणार आहे महाराणी? तुम्ही सत्य नाकारू शकत नाही. मंत्र भरत त्याच्या आजोळी जाताच महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांनी रामाला राजा बनवण्यासाठी त्यांची कुटील खेळी खेळली. मला प्रश्न पडलाय महाराणी, अशी काय घाई आहे की राज्याभिषेक उद्याच आहे? कोणते आभाळ कोसळणारे? कोणत्या ग्रहांची स्थिती बदलणार आहे? जर राज्याभिषेक उद्या नाही झाला तर का भरत येईपर्यंत राज्याभिषेक थांबवला जाऊ शकत नाही? महाराणी, तुमच्या मनात संशय उत्पन्न होवो किंवा न हो, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा संशय नक्की उत्पन्न होणार की महाराजांनी तुम्हास राज्याभिषेकाबद्दल का नाही सांगितले. जरा विचार करून बघा महाराणी, तुम्ही महाराजांच्या सर्वात प्रिय राणी आहात. राजकारणाच्या विषयांवर महाराज तुमच्याशी चर्चा करून निर्णय घेतात. एवढेच नाही तर महाराज या कक्षामध्ये तुमच्या बरोबर राहतात. तरी देखील एक क्षणही त्यांना विचार आला नाही की त्यांनी राजसिंहासनासारख्या मुख्य विषयाबद्दल तुमच्याशी चर्चा करावी.
महाराजांनी स्वतः तुम्हाला सांगितले की ते रामाला राजा बनवणार आहेत महाराणी? बास मंथरा बास, आम्ही काहीही ऐकू शकत नाही. तू निघून जा इथून. ऐकावे तर लागेलच ना महाराणी, आणि विचारही करावा लागेल. जरा विचार करा महाराणी. जे महाराज रामाच्या विवाहाची प्रत्येक बातमी सर्वप्रथम तुम्हाला देत होते, जे महाराज त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट सर्वप्रथम तुम्हाला सांगायचे, तेच महाराज तुमच्यापासून एवढे लांब गेले आहेत की तुम्हाला कळले देखील नाही. या सगळ्यात महाराणी कौसल्या यांचा हात नसेल? भरतवर हा अन्याय आहे असं नाही वाटत? असं वागणं तुमच्या ताईचं तुमच्या विरुद्ध रचलेलं राजकारण नाहीये? हे वागणं तुमच्या विरुद्ध विश्वासघात केल्यासारखं नाहीये? विचार करा महाराणी. उद्या राम राजा होणार आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा पुत्र राजा होणार. याचा अर्थ तुम्ही आणि तुमचा वंश, माझा भरत तर कायम स्वरूपी राजसिंहासनापासून वंचित राहील. त्याची पदवी काय असणार? राज्य संचालनामध्ये त्याचे स्थान कुठे असणार आहे महाराणी? महाराज आल्यानंतर मस्तक झुकवून प्रणाम करणं आणि महाराजांचा जय जयकार करणं. मंथरा, आला ना राग? झालं ना मन व्याकुळ? कटू वाटतंय ना माझं बोलणं? परंतु महाराणी, सत्य कटूच असते आणि सत्याला नाकारलेही जाऊ शकत नाही. महाराणी, सत्य तर हेच आहे की तुमचे आणि माझे भविष्य एकच आहे. मी दासी आहे आणि तुम्ही दासी बनणार आहात. माझ्या भरतला काळ कोठडीत डांबून ठेवले जाईल आणि त्याची पत्नी मांडवी देखील सीतेची दासी बनून राहणार आहे महाराणी. तुम्ही अजूनही कैकेयी मातांबद्दलच विचार करत आहात. तुमच्यापासून तर काहीच नाही लपवले सीते. हेच बघा ना, रात्र असूनही रात्र वाटत नाहीये, कारण अयोध्येमध्ये सर्वत्र दीप प्रज्वलित झाले आहेत. आमच्या राज्याभिषेकाच्या आनंदात प्रत्येकजण दीपोत्सव साजरा करत आहे. आमच्या राज्याभिषेकाबद्दल सर्वांना सांगण्यातही आले आहे. प्रत्येकाला ठाऊक आहे सीते, सीतेच्या रामाचा उद्या राज्याभिषेक आहे. जणू चैत्रोत्सवापेक्षाही मोठा उत्सव आहे त्यांच्यासाठी. तुम्हाला काय म्हणायचे आहे रघुनंदन? सीते, आम्ही सांगू शकलो नाही, परंतु कैकेयी मातेला तर आमच्या राज्याभिषेकाबद्दल कळले असेल ना? नक्कीच. मग त्या आम्हाला भेटण्यासाठी का नाही आल्या? आमच्यावर तर प्रतिबंध लावण्यात आलेत. आम्ही त्यांच्याकडे जाऊ नाही शकत, परंतु कैकेयी माता तर आमच्यापर्यंत येऊ शकतात ना? पण त्या नाही आल्या. सीते, कैकेयी माता बऱ्या आहेत ना? त्या आमच्यावर क्रोधित तर नसतील ना सीते?
तुम्ही प्रत्येक वेळी रामाला माझा राम म्हणत राहिल्यात. तो जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही आशीर्वादाबरोबरच त्याच्यावर सर्व ममता उधळून लावता. भरतपेक्षा अधिक लाड आणि स्नेह तुम्ही रामाला दिला आहे. एवढेच नाही, जेव्हा मी भरतला अयोध्येचा राजा बनण्यासाठी बोलायचे तेव्हा तुम्ही भरतपेक्षा रामाच्या बाजूने बोलायचात. महाराणी, तोच राम त्याच्या राज्याभिषेकाची बातमी देण्यासाठी तुमच्यापर्यंत आला. तो तुम्हाला प्रणाम करण्यासाठी आला, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आला नाही ना? मी तुम्हाला विचारते महाराणी, रामाप्रती असलेले तुमचे लाड आणि स्नेह खोटे होते का, की रामाचे तुम्हाला माता म्हणणे हे फक्त नाटक होते? तुमचे मन खूप निर्मळ आहे महाराणी, म्हणूनच तुम्हाला सगळ्यांचेच मन निर्मळ वाटते. परंतु महाराणी, जरा विचार करा. मिथिला नरेशांनी 4ही राजकुमारांना त्यांच्या 4ही कन्यांबरोबर मिथिलीत बोलवले उत्सवात सहभागी होण्यासाठी, आणि त्यांच्यावर अचानक आक्रमण झालं. राम आणि लक्ष्मणला तर थोडीही इजा झाली नाही, आणि माझा भरत शत्रूच्या बाणाने मूर्छित झाला. या सगळ्या मागे एक षड्यंत्र आहे असं नाही वाटत तुम्हाला? की राजसिंहासनासाठी आपल्या लहान भावंडांना मार्गातून काढण्यासाठी रामाने खेळलेली ही एक खेळी नाही असू शकत? महाराणी, तुम्ही सदैव सगळ्यांना आपलंसं केलं आहे, परंतु तुमच्याच लोकांनी तुम्हाला आपलंसं कधीच मानलं नाही. आता समजलं तुम्हाला मी काय म्हणते? सत्य समोर उभं राहिलं का तुमच्या? प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा बघताय ना तुम्ही? महाराणी, मी तर लहानपणापासूनच भरतला अयोध्येच्या राजसिंहासनावर बसलेलं बघत आलीये. तुम्ही या गोष्टीला माझं स्वप्न म्हणू शकता, परंतु मी सत्य सांगत आहे महाराणी, तुम्ही जेव्हा रामाला तुमच्या कुशीत घेऊन बसायचा मला खूप क्रोध यायचा. मंथरेच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे राम, तू तर आमचा पुत्र आहेस ना? परंतु मी आता रामाला राजसिंहासनावरून उठवून भरतला नाही बसवू शकत महाराणी. मी एक दासी आहे, हतबल आहे, परंतु आता मला जगायचे देखील नाही. मी रामाला राजा बनलेला नाही बघू शकत, आणि नाही महाराणी कैकेयी यांना दासीच्या रूपात बघू शकत. महाराणी, मला मुक्ती द्या. हे घ्या महाराणी, हे घ्या. मला आता जगण्याची इच्छा नाहीये महाराणी, मला जगण्याची इच्छा नाहीये महाराणी. हा खंजीर घ्या महाराणी आणि मला मारून टाका महाराणी. तुमच्या हाताने माझे प्राण हरण करा महाराणी. माझ्या खेळीने प्रभाव करायला सुरुवात केली आहे आणि सत्याचा पराभव झालाय. बरं झालं महाराणी कौसल्या, महाराणी सुमित्रा, राम आणि सीता
महाराणी कैकेयीला राज्याभिषेकाची बातमी न सांगताच निघून गेले. नाहीतर महाराणी कैकेयी त्यांना काही बोलल्याच नसत्या. उलट रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून उगाचच आनंदी झाल्या असत्या आणि आनंदी होऊन नाचू लागल्या असत्या. भ्रम भय शंका दुख यहाँ सबका मिले निदान। माँ का अंक तो पुत्र का चिर आरक्षित स्थान, नहीं कोई मात समान। राम, लहानपणी देखील जेव्हा तुला कधी अस्वस्थ वाटायचे तेव्हा असंच तू माझ्याजवळ येऊन बसायचास. आता का स्वस्थ आहेस? उद्या तुझा राज्याभिषेक आहे. तुझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे उद्या राम. माता, म्हणूनच तर विचलित झालो आहे. कारण उद्याचा दिवस माझ्यासोबतच अयोध्येच्या प्रजेचा, सीतेचा, आमच्या तीनही भावंडांचा, आमच्या तीनही मातांचा, पिताश्रींचा, सगळ्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. ते कसं काय? माता, उद्या आमचा राज्याभिषेक होणार आहे. परंतु हा अभिषेक सिंहासनावर आरूढ होण्यासाठी नाही, तर नवीन जबाबदारी घेण्यासाठी असणार आहे. प्रजेला संपन्न करणे, त्यांना सुरक्षा देणे, समृद्ध करणे, शाश्वती देणे, एक राजा या नात्याने आमच्या प्रजेप्रती आमचे कर्तव्य असेल. परंतु आम्ही हे देखील विसरू शकत नाही की एक राजा होण्यासोबतच आम्ही कुणाचे तरी पती आहोत, एक पुत्र आहोत, बंधू आहोत. माता, तुम्हाला वाटते आम्ही प्रजापती, पती, पुत्र, बंधू, मित्र ह्या प्रत्येक रूपात न्याय करण्यास पात्र आहोत? प्रत्येकास समाधान प्रदान करू शकू? आम्ही जबाबदाऱ्या पार पाडू शकू प्रत्येक वेळी? कधी असे होता कामा नये. राज्यकार्याप्रती निष्पक्ष, निर्दय कठोरतेच्या अधीन होऊन आमच्या आतील मानवता नष्ट झाली तर? मला पूर्ण विश्वास आहे राम, असं कधीही होणार नाही. जे कार्य तुझ्या पूर्वजांनी केले आहे, तुझ्या पिताश्रींनी केले आहे, हे कार्य तू देखील करू शकशील. का नाही करू शकणार? तू मर्यादा पुरुषोत्तम राम आहेस. तुझं आचरण संतुलित आहे. तू प्रत्येकाला न्याय देऊ शकशील. तू प्रत्येक जबाबदारी घेण्यास समर्थ आहेस राम.
आम्हास वाटत आहे की आमच्या आयुष्यातील कठोर परीक्षेची वेळ आली आहे. राम, आम्हाला तर असं वाटतंय मंथरा की आमचे नशीबच आमच्या विरोधात गेलंय. आमचे नशीबच महाराज आणि कौशल्याच्या षडयंत्रामध्ये भागीदार झालंय. नाही महाराणी, तुमचे नशीब तुमच्या सोबतच आहे. तुमची इच्छा असेल तर रामाचा राज्याभिषेक थांबवू शकता. आता तेवढा वेळ कुठे उरलाय मंथरा? उद्या प्रातःकाळी रामाचा राज्याभिषेक पूर्ण होईल. राम आणि त्याच्या राज्याभिषेक होण्यामध्ये अजून एका रात्रीचा अवकाश आहे. एका रात्रीत आपण काय करू शकतो? एका रात्रीमध्ये संपूर्ण संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. खरोखर? माझ्या भरतची शपथ. कसं? आधी मला तुम्ही वचन द्या महाराणी की मी जे सांगेन तुम्ही तेच कराल. मी वचन देते मंथरा, तू जे सांगशील मी अगदी तसंच करेन. परंतु रामाचा राज्याभिषेक नाही होऊ देणार.